हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्धव ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंचा वारसदार मानता का? देशात 2024 ची निवडणूक शेवटची निवडणूक असणार का? संपादक उमेश कुमावतांचे सवाल आणि पंतप्रधान मोदींचं उत्तर। पंतप्रधान मोदींची राउंड टेबल महामुलाखत आज रात्री 8 वाजता। उन्होंने रावण कहा था औरंगजेब का जन्म आपके गांव के पास हुआ है। कई सारे वीडियो आते हैं जिसमें होता है कि टुकड़े टुकड़े कर देंगे। TV9 मराठीच्या मुलाखतीत बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी भाऊक। पहा रात्री 8 वाजता मोदींची महामुलाखत TV9 मराठीवर। TV9 ला दिलेल्या मुलाखतीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट। रात्री 8 वाजता TV9 वर 7 भाषांमध्ये पंतप्रधान मोदींची विस्तृत मुलाखत पाहता येणार। श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत श्रीकांत शिंदेंकडून शक्ती प्रदर्शन। महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, भारती पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीचं शक्ती प्रदर्शन। भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण नाशिक लोकसभा निवडणूक लढणार। हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढणार। ठाकरे गटाचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेचे उमेदवार अमोल कीर्तीकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अमोल कीर्तीकरांकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन। ठाकरे गटाच्या पालघर लोकसभेच्या उमेदवार भारती कांबडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल। भाजपकडून पालघरसाठी अद्याप उमेदवाराची घोषणा नाही। शरद पवार गटाचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार बाळामामा म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी पवार गटाकडून भिवंडीत शक्ती प्रदर्शन। इंडिया आघाडीचं सरकार आल्यावर एकत्र बसून पंतप्रधान ठरवणार। देशाला 5 वर्ष स्थिर सरकार देणार, शरद पवारांची प्रतिक्रिया। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।